नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 एक्झाम झाली, रिस्पॉन्स शीट आलेला आहे. रिस्पॉन्स शीट आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापले रिस्पॉन्स शीट चेक केले, आपले कॅल्क्युलेशन केलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोघं मिळून आपल्याला माहिती आहे की प्रत्येकी पेपरला 45% मार्क कमीत कमी असावे लागतील, तरच तुमचा विचार मेरिटसाठी केला जाणार आहे. सो या अनुषंगाने आत्ता महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आमच्या पूर्ण टीमला आलेले आहे. सर, मला पहिल्या पेपरला तर 45%च्या वर पडत आहेत, दुसऱ्या पेपरला कमी पडत आहे, किंवा पहिल्याला अशाशे पडले, दुसऱ्याला चांगले पडले. सो माझं सिलेक्शन होईल का? विद्यार्थ्यांनी लगेच अंदाज लावायला लागले की मी पडत नाही, 45%पेक्षा कमी मार्क आहे, मी आता लिस्टमध्ये येत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जो काय स्कोर असेल तो असू द्या तुमच्याकडे, पण हा व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काय तुम्हाला सांगतोय, विथ प्रूफ सांगतोय, ते एकदा बघा आणि मग तुम्ही निश्चिंत होऊन जा. तुम्ही बघितलं असेल की नगर परिषद संचालनाने ही एक लिंक दिली आहे. ह्या लिंकवरती तुम्हाला रिस्पॉन्स शीट बघायला मिळणार आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही जर ही ॲड वाचली आणि ह्या ॲडमध्ये जर बघितलं, 6.1 नंबरचा पॉईंट आहे निवड प्रक्रियेबद्दलचा. त्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे 6.1.3. यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या एक्झाममध्ये तुम्हाला बघा, 60 प्रश्न 120 मार्क हा पहिला पेपर असणार आहे, आणि दुसरा जो पेपर असणार आहे तो 40 प्रश्न 80 मार्कांसाठी असणार आहे. मग याचं कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक पेपरला तुम्हाला काय 50% गुण पाहिजे, बरोबर. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 दोघांनाही प्रत्येकी कमीत कमी 45% मार्क पाहिजे. म्हणजे किती पाहिजे तुम्हाला मार्क? जसं की पहिला पेपर जो आहे तो 120 मार्कांचा आहे, दुसरा पेपर हा 80 मार्कांचा आहे. याची जर पर्सेंटेज काढले, याचे 45% जर आपण काढले, 45% आणि याचे 45% काढायचे आपल्याला, तर हे कॅल्क्युलेशन जर केली त्याचं उत्तर काय येतं बघा. हा 0 गेला, हा 0 गेला, आणि हा 10, 4.5 आला. 12 पंच 60, 12 चौक 48 आणि 6 54. इथे तुम्हाला 54 मार्क पाहिजे. किती? 54 मार्क पाहिजे. इथे मी राऊंड फिगर टाकतोय. 54 मार्क तुम्हाला पाहिजे कितीपैकी? 120 पैकी पाहिजे, म्हणजे 45% होणार आहे. आणि इथे जर कॅल्क्युलेशन केली आपण तर हा 0 गेला, हा 0 गेला, 2 पंच 10, 2 चौक 8, 5 9 25, 9 चौक 36. इथे 36 मार्क पाहिजे तुम्हाला 80 पैकी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट चेक केले आणि कॅल्क्युलेशन करायला लागलेले आहे. फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थ्यांना पेपर ए आणि पेपर बीचा मी विचार करतो आहे. फॉर एक्झाम्पल, 2 स्टुडंट मी पकडतो आहे. हे 2 स्टुडंट आहे माझ्याकडे, एक आहे ए नावाचा आणि एक आहे बी नावाचा. आता मी इथे कॅल्क्युलेशन करतो आहे बघा, पेपर 1 आणि हा आहे पेपर 2. आता ए नावाचा जो विद्यार्थी आहे, ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याला पेपर 1ला आउट ऑफ 120 54 मार्कापेक्षा जास्त मार्क आहे, बरोबर. जास्त आहे म्हणजे इकडे मी म्हटलं इकडे जास्त आहे, बरोबर. आणि हा पेपर 2 जो आहे ना, हा फॉर एक्झाम्पल ह्या विद्यार्थ्याला 36पेक्षा कमी मार्क आहे. म्हणजे 36 मोठे आहे, 36पेक्षा कमी मार्क पडले याला इथे, करेक्ट. मग आता विचार करायचा आहे की हा विद्यार्थी लगेच अनुमान काय लावतो, अंदाज काय लावतो की सर मी सिलेक्ट होणार नाही, मी आऊट झालो आहे, ह्या एक्झाममधनं आऊट झालेलो आहे. परत त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की सर माझा शेवटचा पेपर आहे, शेवटच्या शिफ्टमधला होता किंवा शेवटच्या दिवशी होता वगैरे वगैरे. सर असं तर नाही व्हायला पाहिजे. हा एक पहिला मुद्दा. बी नावाचा व्यक्ती आहे, बी नावाचा विद्यार्थी आहे, त्याने आता हे सगळं कशावरनं सगळं कॅल्क्युलेशन करताय तर रिस्पॉन्स शीटवरनं. अजून त्यांच्याकडनं तसं काही रिझल्ट आला आहे का? नाही. हा रिस्पॉन्स शीट आहे. हा म्हणतो बी नावाचा विद्यार्थी, बी व्यक्ती याला 54पेक्षा कसे मार्क आहे? कमी मार्क आहे. इथे मी कमी करतो आणि इथे त्याला जास्त मार्क आहे. पेपर 2ला कदाचित 36पेक्षा जास्त मार्क आहे. आणि अजून एक विद्यार्थी सी नावाचा विद्यार्थी मी इथे घेतो. ह्या विद्यार्थ्याला मात्र दोन्ही ठिकाणी 54पेक्षा, इथे 54पेक्षा जास्त आहे आणि इथे सुद्धा 36पेक्षा जास्त आहे. ओके. हा विद्यार्थी म्हणतो की मी इन आहे आणि हे 2 विद्यार्थी म्हणतात मी आऊट आहे. आता हा रिझल्ट तुम्ही एकदा, मी जो रिझल्ट ॲनालिसिस केला आहे तो रिझल्ट आहे ITI इन्स्ट्रक्टर, जी की TCSने घेतलेली एक्झाम आहे, 1472 पदांची. ह्या पदांचा रिस्पॉन्स शीट आणि त्यानंतर लागला रिझल्ट मी एकदा चेक केला. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो नीट लक्ष देऊन ऐका. हे तुमचं उदाहरण लक्षात आलं असेल. मी 3 उदाहरणं तुमच्या समोर घेतलेली आहे. मग यावरून मला असं सांगायचं, ह्या 3 उदाहरणानंतर लक्षात घ्या, हे तुमचं रिस्पॉन्स शीटनुसार तुमचं हे काय आहे? अंदाज आहे.
आता मला सांगा की TCS तुमचा रिझल्ट कसा लावणार आहे, TCS कसा लावणार आहे, पेपर 1 चेक करणार पहिले, बरोबर. पेपर 1ला आउट ऑफ 120 तुम्हाला किती मार्क पाहिजे, 54 पाहिजे. आणि पेपर 2ला आउट ऑफ 80 तुम्हाला किती मार्क पाहिजे, 36 पाहिजे. आता आयोग काय म्हणतं किंवा TCS काय म्हणते बघा, इथे तुम्हाला परत मी हे दाखवतोय, त्यांचं नोटिफिकेशन दाखवते बघा. वरीलप्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असेल तरच उमेदवाराचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल. आणि पुढे म्हटलंय उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील व त्यांचा गुणवत्तेनुसार निवड सूची तयार करण्यासाठी विचार करण्यात येणार नाही, ते बादच होणार आहे. परीक्षार्थींनी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड करून निवड सूची तयार करण्यात येईल. हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. आता पुढे मी परत एक नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतोय. हे एक महत्त्वाचं नोटिफिकेशन बघा, त्यामधलाच पॉईंट आहे. काय सांगितलंय, ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करावयाची असल्याने पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरमध्ये किमान 50%पेक्षा कमी गुण प्राप्त उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत निवड सूचीत विचार केला जाणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि यात अजून एक सांगितलेलं, इथे जे सांगितलेलं मी परत रिपीट करतो बघा. इथे एक मुद्दा राहिला म्हणजे सांगायचं बघा, पेपर क्रमांक 1 मध्ये किमान 50% गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थीचाच पेपर क्रमांक 2 तपासण्यात येईल. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या माहितीसाठी हे महत्त्वाचं आहे. पेपर क्रमांक 1ला जर 25% मार्क असतील तरच पेपर क्रमांक 2 चेक केला जाईल. याचा अर्थ असा आहे की तुमचा पहिले पेपर पहिला चेक होणार आहे. याचा अर्थ काय, तुमचा पेपर 1 चेक केला जाणार आहे, चेक केला जाईल. आता हा चेक कसा करतात ते पण नीट समजून घ्या. पेपर 1 चेक करायचं आहे म्हणजे आता TCS काय करणार, हा पेपर चेक केला. फॉर एक्झाम्पल तुमचा पेपर चेक केला कर निर्धारांचा तुमचा पेपर चेक केला, कर निर्धारकचा पेपर चेक केला आणि एखादा फॉर एक्झाम्पल 4 नंबरची शिफ्ट आहे, 4th शिफ्ट आहे, त्या विद्यार्थ्याचा चेक केला त्यांनी आणि त्याला 120 पैकी 50 मार्क पडले किंवा त्याच्यापेक्षा कमी, किंवा मला म्हणायचं काय 54 पेक्षा कमी मार्क पडले, 54 पेक्षा कमी आहे. आता याचा अर्थ त्यांनी चेक केला आणि 54 पेक्षा कमी आहे, हा विद्यार्थी लगेच आउट होत नाही. याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे, पहिली प्रोसेस झाली, याच्यानंतर ही झाली पहिली प्रोसेस. दुसरी प्रोसेस काय होणार आहे, अजून दुसरी प्रोसेस होणार आहे नॉर्मलायझेशन. तुम्ही हे विसरून गेला, नॉर्मलायझेशन होणार आहे आणि या नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क वाढू पण शकतात, कमी पण होऊ शकतात. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला 54 पेक्षा जास्त मार्क आहे, कदाचित त्याचे मार्क कमी होऊ शकतात, म्हणजे तो इन वाटतो त्याला, तो आउट होऊ शकतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला 54 पेक्षा कमी मार्क आहे, आउट आहे, तो इन होऊ शकतो. कशाचा संदर्भ सांगितला तुम्हाला, ITI इन्स्ट्रक्टरचा आत्ता लागला रिझल्ट तुम्ही चेक करा. प्रिलिममधून मेन्समध्ये जाताना ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, रिस्पॉन्स शीटच्या आधारे त्यांनी आउट समजलं होतं पण ते इन झाले, आणि जे इन होते ते काही आउट पण झालेले आहेत. सो तुमचे मार्क वाढणार आहेत, हे तुमचं झालं, तुमचं ॲनालिसिस तुमच्या पेपरचं फक्त पर्सनल लेवलला केलं तुम्ही, पण पूर्ण शिफ्टचं ॲनालिसिस ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो ते अजून बाकी आहे, हे तुम्ही विसरू नका. सो अजूनही तुम्ही इनच आहात, सगळे इनच आहात, अजून तुम्ही अंदाज बांधू नका जे की 54च्या पाठीमागे म्हणजे 45-40पर्यंत, म्हणजे अगदी किती मार्कांचं तुम्ही इथे कॅल्क्युलेशन ठेवू शकता. नॉर्मलायझेशनला 9 ते 10 मार्क तुमचे वाढू शकतात किंवा 9 ते 10 मार्क कमी होऊ शकतात. सो मी असं म्हणेन 45पर्यंत ज्यांना मार्क पडले 120 पैकी ते अजूनही इन आहेत असं माझा अंदाज आहे. आणि ते ज्यांना 80 पैकी 26-27 मार्क पडले ते अजूनही इन आहेत, त्यांनी अजिबात घाबरायचं नाही आहे. नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी आहे, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर सत्य समोर येणार आहे. सो घाबरू नका, तुम्ही इन होणार आहात, काही इन झाले आउट पण होणार आहेत, हे पण लक्षात घ्या. होऊ शकतात, मी निगेटिव्ह बोलत नाही पण होऊ शकतात. हा ITI इन्स्ट्रक्टरचा रिझल्ट आहे. सो मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला आत्ता रिस्पॉन्स शीटनुसार जो काय मार्क तुम्हाला असेल हे फायनल नाही आहे, अजून होप्स आहेत, अजून तुम्ही सिलेक्शनच्या लिस्टमध्ये येऊ शकतात. का, कारण नॉर्मलायझेशन बाकी आहे. मग यांची प्रोसेस कशी असते माहिती तुम्हाला, म्हणजे पेपर 1 चेक केला जाईल, पेपर 1 चेक केला की सेकंड काय नॉर्मलायझेशन होणार,
बरोबर. नॉर्मलायझेशन झालं की फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे, हा पेपर बनला, नॉर्मलायझेशन नंतर त्याला मार्क फॉर एक्झाम्पल 50 पडले आउट ऑफ 120, बरोबर. ज्याला की मार्क किती पाहिजे 54 सॉरी 120 पैकी त्याला मार्क पडले फॉर एक्झाम्पल 60, म्हणजे हा झाला इन पेपर 1ला. मग तरच याचा सेकंड पेपर चेक केला जाईल, बरोबर. आणि परत एकदा नॉर्मलायझेशन केलं जाईल आणि नॉर्मलायझेशननुसार सेकंड पेपरला त्याला 36 पैकी जास्त म्हणजे 40 मार्क पडले 60 पैकी, तर हा झाला. हे दोघं याचा विचार केला जाईल मेरिटमध्ये. विचार बरं का, मी मेरिटमध्ये येईल असं म्हणत नाही, मेरिटमध्ये विचार केला जाईल. म्हणजे अजून हा मेरिटमध्ये आला का नाही, जर जास्त विद्यार्थी असेल त्याचाही नंबर लागेल किंवा नाही लागेल. मेरिट म्हणजे याला मग आउट ऑफ 200 कन्सिडर केलं जाणार आहे. हे 100 मार्क याला पडले आणि याचा मग मेरिटमध्ये विचार केला जाईल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा बी व्यक्ती आहे आणि याला पहिला पेपर चेक केला आहे, त्याला फॉर एक्झाम्पल आत्ता रिस्पॉन्स शीटनी चेक केला, नॉर्मलायझेशन प्रोसेसनी चेक केला आणि त्याला जर 54पेक्षा कमी मार्क पडले, फॉर एक्झाम्पल त्याला 53 मार्क पडले, तर हा विद्यार्थ्याचा हा बी पेपर जो आहे ना, म्हणजे दुसरा पेपर आहे ना, हा चेक केला जाणार नाही, इव्हन दो पुढे काहीच प्रोसेस होणार नाही. लक्षात घ्या. तिसरा एक विद्यार्थी असा असू शकतो सी नावाचा, चेक केला, त्याला मार्क चांगले पडले, फॉर एक्झाम्पल त्याला मार्क पडले 70, किती 120 पैकी 70 मार्क पडले, चांगले मार्क पडले. आणि दुसरा इथे पेपर 2 चेक केला जाणार, पण त्याला जर मार्क 60 पैकी त्याला जर मार्क फॉर एक्झाम्पल 30च पडले, म्हणजे हा मेरिटमध्ये विचार केला जाणार नाही. सो हे कॅल्क्युलेशन नीट लक्षात घ्या. नॉर्मलायझेशन झाल्याशिवाय कुठेही कोणत्या लेवलला तुम्ही जाऊन पोहोचू नका, अंदाज बांधू नका. नॉर्मलायझेशन होऊ द्या, नंतर तुम्हाला रिझल्ट कळणारच आहे. हा व्हिडिओ बघूनही तुम्हाला जर काही शंका वाटली तर कमेंटमध्ये मला कळवा. अजूनही काही प्रश्न असेल कमेंटमध्ये कळवा. आणि अशी व्हिडिओ मी बनवतो, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर पण केला आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी आहे, नक्की सबस्क्राईब करा. आणि काही शंका वाटली तर मी एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी ते शेअर करतो, किंवा स्ट्रिपमध्ये कॉन्टॅक्ट नंबर चालू तिथे आपण कॉल करू शकतात. आणि हे जे नोटिफिकेशन आहे एकदा व्यवस्थित वाचत चला, म्हणजे तुम्हाला समजेल की यांनी काय सांगितलं आहे. सोशल मीडियाला किंवा तुमचे काही विद्यार्थी असेल, जर त्यांना चुकीची माहिती असेल, तीच जर स्प्रेड होत असेल तर त्यांनाही सांगा की अजून वेळ आहे, अजून मी पूर्ण आऊट नाही, अजून इन आहे. सो वेट अँड वॉच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.